नमस्कार. आज आपल्याला बनवायचा आहे हरभरा भात किंवा ओल्या चण्याचा भात. हल्ली बाजारात जसे वाटाणे येतात थंडीच्या दिवसात तसे हे ओले हरभरे पण येतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवायला ठेवलेत आणि हे असे सोलून त्याचे हे मी हरभरे असे काढून घेतलेत. हे बघा, हे असे हरभरे मी 1 कप घेतलेले आहे. 2 कप तांदूळ आहे, धुवून घेतलेले आहेत. हे 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. हे घेतले आहे मी मिरची लसूण ठेचा. हे 1 इंच आलं किसून घेतलं आहे मी. हे 1 टेबलस्पून जिरे घेतले आहेत. हळद 1 चमचा घेतलेली आहे आणि हे मी घेतले तेजपान, कढीपत्ता आणि ह्या लाल मिरच्या. आणि मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे 2 कप तांदूळ आहे त्याकरता मी 3 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालून घेतले. आता आपण फोडणी करून घेऊया. हे बघा, आपलं तेल तापलं आहे 2 मोठे चमचे. त्यात हे जिरे घालायचे आहेत आपल्याला. जिरे छान फुलल्यावर तेजपान घालायचं आहे. हे बघा, हे तेजपान हे पण छान असं तेलात वास थोडासा येईपर्यंत असा हलवून घ्यायचा आहे. आता हे या ओल्या 4 लाल मिरच्या आहेत त्या पण मी घालते. आणि हे कढीपत्त्याची 10-12 पानं. आणि आता घालूया कांदा. वाटाण्या भातासारखाच हा भात चवीला खूप छान लागतो. आणि मी नेहमी हा भात करते. म्हणजे जसं एकदा वाटाण्याचा केला तर एकदा हरभऱ्याचा भात किंवा चण्याचा भात किंवा एकदा शेंगदाण्याचा भात, असं वेगवेगळं, म्हणजे मुलांनाही खायला छान वाटतं. आता हा कांदा आपण 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया तेलात. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. हे मी जे भाताला मीठ घेतलं आहे त्यातलं मी अर्ध मीठ कांदा परतायला घालते. म्हणजे कसं होतं, त्याच्याने कांदा लवकर आपला परतला जातो आणि तेल सुटतं छान कांद्याला मीठ टाकल्यामुळे. त्यामुळे कांदा लवकर परतला जातो. इथे आपला मिनिटभर कांदा परतून झाला आहे. छान वास पण सुटला आहे कढीपत्त्याचा, तेजपत्त्याचा. आता आपण याच्यात आधी किसलेलं आलं घालून घेऊया. त्यानंतर हा ठेचा. आलं थोडं परतून घ्यायचं आहे. ठेचा कसा माझा तळलेलाच असतो. आल्याचा पण वास एकदम छान सुटलेला आहे. याच्यात आपण हे 1 टेबलस्पून हे हिरवी मिरची लसूण ठेचा. आम्ही बनवून ठेवते फ्रीजमध्ये आणि बनवल्यावर तेलात परतून ठेवते. त्याच्यामुळे त्याचा रंग जसाच्या तसा राहतो आणि आपल्याला पटकन घ्यायला होतो तो. बघा, मस्त ठेच्याचा सगळ्या त्याचा वास सुटला आहे छान. आता याच्यात आपल्याला हळद घालायची आहे. ही 1 चमचा हळद. हळद छान रंग येईपर्यंत परतून घ्यायची आपल्याला. हळदीचा रंग आलाय. आता पण हे 2 कप धुतलेले तांदूळ घालून घेऊया. हे तांदूळ पण छान आपल्याला परतून घ्यायचे आहे थोडेसे. मी इथे बासमती तुकडा वापरला आहे. आपण कुठल्याही तांदळाचा बनवू शकतात. आणि पाणी पण रोज जसं आपण घालतात भात बनवताना तसंच पाणी घालायचं याच्यात.
मस्त भाताचा कलर आलाय। आता यात आपण हे सोललेले हरभरे 1 कप, ते पण फक्त अर्धा मिनिट परतायचे आहेत। आणि आता आपण यात 4 कप पाणी घालायचं आहे। पाणी मी गरम करून घेतलं आहे, म्हणजे पटकन उकळी येते। चार कप आपलं पाणी घालून झालंय। आता उरलेलं आपल्याला मीठ घालायचं आहे त्यात। अर्ध मीठ आपण कांद्यात टाकलेलं। आणि आता शिट्टी लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मस्त वास सुटला एकदम। पाण्याला उकळी आली आहे। आता मी झाकण लावते। मध्यम आचेवर 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। इथे आपला कुकर थंड झाला आहे बघा। आता आपण कुकर उघडूया। वाव, मस्त भाताचा वास सुटलेला आहे। सगळे आलं, लसूण, कढीपत्ता याचा सगळा वास सुटलेला आहे। यातले चणे पण आपण बघूया। हे बघा, चणे पण छान शिजलेले आहेत। आता मी तुम्हाला काढून दाखवते। इथे तुम्ही बघू शकता आपला चण्याचा भात एकदम छान तयार झालेला आहे। त्याच्याबरोबर हे लिंबूचं गोड लोणचं, भाजलेला पापड, एकदम छान हा भात लागतो। हा तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या मुलांनाही फार आवडेल। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।